राहाता तालुक्यातील गणेश कारखाना कमान ते गणेशनगर बाजारतळ या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी भर पावसात तब्बल 3 तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। गणेशनगर ते एकरुखे मार्गावरील सुमारे 2 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी व्यापला आहे। या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ थेट मुंडन करून आपला संताप व्यक्त केला। त्यांच्या या आंदोलनाने परिसराचं लक्ष वेधून घेतलं। विशेष म्हणजे भर पावसात शाळकरी मुलांनीही आंदोलनात सहभागी होत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली। आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जगताप दाखल झाले। त्यानंतर संगमनेर येथील अधिकारी मुनावत यांच्याशी आंदोलकांचा संवाद घडवून आणण्यात आला। मात्र निधी उपलब्ध झाल्यानंतरच रस्त्याचे काम करता येईल अशी भूमिका विभागाकडून मांडण्यात आली। त्यामुळे आंदोलकांचा संताप आणखी वाढला। रस्त्याची दुरावस्था प्रशासनाला दिसत नाही का? निधी नसल्याचे कारण सांगून नागरिकांच्या प्रश्नाला किती दिवस टाळणार असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला। यावेळी शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, विठ्ठलराव शेळके, अनिल गाढवे, पुखराज पिपाळा, राजेंद्र जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडली। दरम्यान राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवेदन स्वीकारण्यात आले। तसेच आता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला। तब्बल 3 तासांच्या आंदोलनानंतर रास्ता रोको तात्पुरता स्थगित करण्यात आला। मात्र रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असू शकते असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता प्रशासन या 2 किलोमीटरच्या रस्त्याचा प्रश्न किती गांभीर्याने घेतं आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आदर जर केला तर आम्हाला खूप चांगलं वाटेल, कारण आमच्या भावना खूप तीव्र आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून हा फाटा असेल तर दत्तनगर पर्यंत आम्ही आतापर्यंत 4 वेळेस आंदोलन केली। माननीय अशोक भाऊ लोंढे जे सामाजिक कार्यकर्ते आतापर्यंत चौथं मुंडन आहे। मुंडन या अशोक भाऊच्या नावाने तुम्ही टाळ्या मारल्या पाहिजे। हा संघर्षशील माणूस आहे भावांनो, एक सामाजिक कार्यकर्ता दत्तनगर पासून तर आपल्या या एकुरक्याच्या फाट्यापर्यंत हे 4थं मुंडन करतोय। या रस्त्याने हजारो वाहन जाणारे आणि यांना 2 पैसे जे मिळणारे, धंदा होणारे, तो पंक्चर वाल्यापासून हॉटेल वाल्यापासून सगळ्यांपासून छोट्या छोट्या व्यावसायिकांना हा सप्त्यामुळे इकडून लोक जाणार आहेत तर यांना धंदा मिळणार आहे। आणि या रस्त्यात आम्ही किती दिवस राहायचं, या खड्ड्याच्या रस्त्यात आम्ही किती दिवस राहायचं आम्ही पाहतो। आत्ताच अशोक भाऊंनी सांगितलं, ब्रिटिशांच्या काळातले 1904 चे भंडारदरा धरण असेल, गंगापूर धरण असेल, जायकवाडी आपलं खडकवासला धरण असेल, दारणा धरण असेल, त्यांनी आज जी बांधकामं केली ही अशी तशीच्या तशी आहे। आपण आपल्यापेक्षा ब्रिटिश चांगले होते अशी म्हणायची वेळ का आली? आमच्या शेतकरी संघटनेत आमच्यावर खूप गुन्हे दाखल असतात, आम्ही काही गुन्ह्याला घाबरत नाही। प्रशासनाला विनंती करतो, जर इथं अधिकारी वर्ग जर नाही आले तर इथं गालबोट आम्ही काही लावणार